सर, माननीय मुख्याधिकारी सर, बिपिन पालीवाल सर आणि जोशी सर यांचे स्वागत करते आहे आणि समस्त पोलीस अधिकारी, आमचे कर्मचारी आणि गावाचा कणा असलेले आमचे संपूर्ण पोलीस पाटील यांचं आजच्या या नवचैतन्याच्या कार्यक्रमात स्वागत करते आहे। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या आता आगामी निवडणुका आहेत आणि दररोज होणारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न या संबंधातून आपल्याला पोलीस पाटील हा गावातला मुख्य घटक आहे जो लोकांना प्रशासनाशी शासनाशी जोडतो, म्हणून त्यांना त्याच्याबाबत प्रशिक्षण देणे अतिशय आवश्यक असल्याने माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या संकल्पनेतून आज आपण पोलीस पाटील यांची कार्यशाळा सुरू केलेली आहे। याच कार्यक्रमात आपण त्यांना कामासाठी गावात सुलभ व्हावं की त्यांना काय त्यांचे अधिकार आहेत, काय कर्तव्य आहेत, या बाबतीत आपण त्यांना माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते मार्गदर्शिका वाटप करणार आहोत, ज्याच्यामुळे त्यांना काम करणं सुलभ होईल। त्याचप्रमाणे या कार्यक्रमात भरपूर विद्यार्थी आहेत। आपले जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी हा असा घटक आहे की तो पालक, शिक्षक आणि समाज या तिघांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे। तर त्या दुव्याने काय काम करायचं आहे, घराला, कुटुंबाला आणि समाजाला सुधरवण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी आणि एकत्र आणण्यासाठी याबाबत माननीय पोलीस अधीक्षक आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत। आपण जर या पोलीस एक्सपोच्या नवचैतन्य मेळाव्यात जर बघितलं तर दोन्ही बाजूनी आपल्याकडे स्टॉल लागलेले आहेत। त्या स्टॉलचा प्रत्येक स्टॉलमध्ये एक मेसेज आहे की आपल्याला काय करायचं आहे। जसं कुठे वेपन आहेत तर वेपन हाताळताना किंवा वेपनचं काय महत्त्व आहे, शस्त्रांचं काय महत्त्व आहे, किंवा 112 इथे लागलेला आहे तर 112 काय आहे, 112 हे कॉल करायचा आहे। कुठली पण अडचण आली, काहीही कुठल्याही घटकाला, तरी त्याला 112 या कॉलवर कॉल केला की त्याला इमिडिएटली जेवढा वेळ पोहोचायला लागेल, आजचा आपण 8.5 मिनिटात आपण कॉलला चंद्रपूर रिस्पॉन्ड करतो आहेत, म्हणजे 8.5 मिनिटात आपण एखाद्या व्यक्तीला मदत करतो आहे। तर त्यामुळे 112चं अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे काही झालं तरी 112 कॉल करायचा आहे, हे ते स्टॉल मेसेज देते। तिकडे जर बघितलं, पहिला तिकडे यम उभा आहे, ट्रॅफिकचे नियमाचे उल्लंघन केल्यास यमलोक कसं स्वागत करणार आहे आणि जर त्याचं पालन केलं तर आपण कसं सुरक्षित राहणार आहे याच्याबाबत इंट्रोडक्शन द्यायला आपला वाहतूकचा स्टॉल आहे। इकडे बघाल तर इकडे सायबरचा स्टॉल आहे, म्हणजे दररोज आपल्याला कुठला तरी मेसेज येतो, आपण फॉरवर्ड करतो, काहीतरी फ्रॉड होते, तर त्या मोबाईलशी संबंधित, कम्प्युटरशी संबंधित ज्या ज्या गोष्टी आपल्याला अडचणीत आणू शकतात त्याचं आपल्याला संपूर्ण ट्रेनिंग किंवा माहिती इथे सायबरच्या ह्याच्यात मिळेल। त्याच्या पुढे बघितलं तर अँटी ड्रग्ज आहे, म्हणजे तंबाखूपासून दारूपर्यंत किंवा ड्रग्जपर्यंत कुठलंही व्यसन किती घातक आहे या बाबतीत ते स्टॉल माहिती देणार आहे। परत नंतर भरोसा सेलचं एक जे आमचं स्टॉल आहे त्याचा असा विषय आहे की त्यांनी प्रत्येकाने किती कुटुंब बिल्डअप केली, किती कुटुंब मोडण्यापासून वाचवली आणि काय मार्गदर्शन केलं आणि कुटुंब कसं जोडायचं। परत आपले शाळेतले विद्यार्थी आहे, गुड टच काय, बॅड टच काय, महिलांनी सुरक्षित राहण्यासाठी काय करायचं आहे, काय प्रिव्हेन्शन घ्यायचं आहे, त्या बाबतीत माहिती देतील। परत एक आपलं दामिनी पथक आहे। दामिनी पथक काय करते की तुम्ही कुठेही रस्त्यावर जर निघालात तर तुम्ही कुठे इन्सिक्युअर नाही आहे, असुरक्षित नाही आहे, कुठेतरी त्या तुमच्या मागेच आहेत, तुमची सावली बनून त्या तुमच्या सुरक्षिततेचा आधार आहे तुम्ही घराच्या बाहेर निघताना। तर या संपूर्ण, परत आपलं इलेक्शन आहे त्याच्यामुळे पुढे EVM मशीनचं पण प्रशिक्षण ठेवलेलं आहे। तर या संपूर्ण कार्यक्रमात सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे त्यासाठी मी मंचावर उपस्थित संपूर्ण मान्यवरांना विनंती करते, पोलीस पाटील मार्गदर्शिका, जे पोलीस पाटलांचं गावचा फौजदार म्हणून जे एक बुक असणार आहे मार्गदर्शनासाठी, त्याचं अनावरण माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते आपण करणार आहोत। थँक्यू सर। जो मेन उद्देश आहे सर, ज्यावेळी मी SP चा पदभार स्वीकारला त्या दिवशी माझा अभ्यास सुरू झालेला आहे आणि 20 दिवसामध्ये काय काय मी पाहिलेलं आहे त्या अनुषंगाने मी आजच्या जे नवचैतन्याचा जो थीम आहे ते मी नाम ठरलेले आहे सर। तो
त्यांच्या मेन भूमिका या पार्श्वभूमी या बॅकग्राऊंड काय आहे मी सांगू इच्छितो. चंद्रपुरात सर छोटा मोठे क्राईम फक्त आणि फक्त दारू नशेमध्ये घडतात. तो 80% जास्त गुन्हे फक्त दारू नशेमध्ये घडतात. आणि जे क्राईम करणारे क्रिमिनल्स ते पण हे यूथ ग्रुप आहे, माने 18 साल ते 35 वर्षामध्ये जास्त क्रिमिनल्स आहे. ते पण सर्व दारू के नशेमध्ये क्राइम करणारे लोग आहे. तो ये बहुत दुर्दैव बात है सर. उसी विषय में जो एग्जाम्पल देना चाहता हूँ कि जो लास्ट वीक जो मर्डर हुआ बहुत दुर्दैवाची घटना आहे. तरी पण त्यामध्ये 5 आरोपी होता. तो 5 आरोपी युवक आहे और त्यामध्ये पण हे 14 वर्षाचा मुलगा ते त्यामध्ये पण सहभाग होता. ते पण दारू नशेमध्ये होता. तो सर जिल्हा पोलीस ये विषय में बहुत गंभीरताने घेतलेले आहे आणि दारू के ऊपर कडक कारवाई करत आहे सर. सर सिमिलरली चंद्रपूर मध्ये मैक्स ट्रैफिक एक्सीडेंट्स होता है एंड ट्रैफिक एक्सीडेंट्स मध्ये मेनली फैटल एक्सीडेंट्स होता है. तो उसमें मागच्या वर्षी आमच्या पोलीस अधिकारी आणि 3 कर्मचारी, एक पोलीस अधिकारी आणि 3 कर्मचारी मरण पावलेला आहे सर. हे बहुत दुर्दैवची बाब आहे. आम्हाला आमचा मूलभूत आहे वो कर्मचारी है सर पुलिस डिपार्टमेंट का, त्यामध्ये 3 लोग मरण पावलेले है. तो बहुत दुर्दैवची बाब है. तो लास्ट वीक जब कलेक्टर सर से डिस्कस कर रहा था कि क्यों ये लोग मर रहा है सर. 90% 2 व्हीलर से जो मर रहा है सभी बिना हेलमेट से गाड़ी चलाने के वजह से मर रहा है. और ऐसे नहीं कि गाड़ी ठोस मारने से मर रहा है, ऐसे कुछ नहीं. सिर्फ गाड़ी बढ़ता वेगाने चलाता है, सडन ब्रेक डाला, नीचे गिरा, नीचे गिरने के बाद तुरंत हेड इंजरी हो रहा है, हेड इंजरी होने के बाद ऑन द स्पॉट मर रहा है. तो ये बहुत गंभीर ची बात है. तो मैंने एक ही विषय याद करना चाहता हूँ कि जो महात्मा गांधी जी ने बताया, बी द चेंज यू वांट टू सी इन दिस वर्ल्ड. माने जो चेंज आप समोर देखना चाहते हैं तो पहले स्वतः बदलना पड़ेगा. तो उसी थीम को लेके, उसी प्रेरणा लेके मैंने खुद अपने डिपार्टमेंट को आदेश दिया कि कोई भी कर्मचारी गाड़ी चलाने टाइम कंपलसरी हेलमेट पहन के गाड़ी चलाना है. 4 व्हीलर में चला है तो सीट बेल्ट कंपलसरी बनाया सर. लास्ट 15 दिवस में सर 100 लोग के ऊपर मैंने खुद पुलिस डिपार्टमेंट के ऊपर चलाना निकाला कि पब्लिक को पता चलना है कि हम खुद बदलेंगे, बाद में आप लोगों को बदलवाएंगे. मेरे को ऐसे चंद्रपुर चाहिए जिसमें कोई सडनली ऐसे एक्सीडेंट से कोई नहीं मरना है. तो इसी संकल्पना से पहले हम सुधर लिया सर. हमको 15 दिन लगा हम लोगों को सुधारने के लिए. चंद्रपूर पोलीस महोत्सव नवचैतन्य या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय चंद्रपूरच्या आदरणीय पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार सर, आमच्या जिल्ह्याचे कलेक्टर विनय गौडा सर, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, म्युनिसिपल कमिशनर आणि मंजूर उपस्थित सर्व मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी, जमलेल्या सर्व पोलीस पाटील, शिक्षक, विद्यार्थी, माझ्या बंधू आणि बहिणींनो, आपण सर्वप्रथम मी या नवीन संकल्पनाला, या नवा चैतन्य असे एक संकल्पना पोलीस विभाग आमच्या समूहाच्या पुढे ठेवून आता काम करत आहे. त्यासाठी मी सर्व पोलीसच्या बंधू भगिनींना मी मनपासून शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. त्यांचा हे कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण चांगल्या पद्धतीने त्यांच्या पूर्ण सूचना घेऊन पुढे जाणार असे मी त्यांच्या शुभेच्छा सुद्धा देतो. आम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण गावच्या पातळीवर बघितलं असेल तर आपण नेहमी बघतात की आमच्या फर्स्ट पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे पहिल्यांदा जो माहिती देतात वो पोलीस पाटील असतात. आणि पोलीस पाटला आणि सर्व पोलीस पाटलाला गावच्या बद्दल सर्व माहिती असतात, कोण क्या क्या करत आहे मला सर्व माहिती त्यांच्याकडे असतात. आणि जोपर्यंत आपण पोलीस पाटलांना आपण प्रशिक्षण देऊन त्याला आपण सक्षमीकरण करणार नाहीये
तोपर्यंत पोलीस विभागाला सुद्धा पुढे जाण्यामध्ये अडचणी होऊ शकतो. म्हणजे पोलीस पाटील जोपर्यंत सक्षमीकरण होणार आहे, त्यांच्या इफिशियन्सी वाढणार आहे आणि त्यांच्या मार्फत जो आमच्याकडे येणारे माहिती सुद्धा वाढणार आहे, तेव्हा प्रॉपर पोलीस विभागाला चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स होऊ शकतो. आणि त्यासाठी इकडे मान्य SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्षतेखाली हे जो कार्यक्रम घेणार आहे त्यासाठी खूप खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला आता आपण दिलेल्याप्रमाणे आपण पोलीस पाटीलांच्या डायरी देतात, बुक देतात, त्यामध्ये तुम्ही मेजर तुमच्या सर्व नोंदणी करून घेतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला गावाच्या पूर्ण माहिती गोळा करण्यामध्ये सुद्धा सोपं राहणार आहे. आज नवचैतन्य संकल्पना असा एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम होता आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जो कायदा आहे, जो कायद्याचं पालन झाला पाहिजे आणि ते पालन करण्यासाठी जो वया मीडिया वापरत आहोत ते आहे आपला जो मुलं आहेत त्यांना वापरून लोकांपर्यंत, मुलांच्या मार्फत त्यांच्या आई वडील, त्यांच्या कुटुंब, त्यांच्या गावातील लोक, त्यांच्या वार्डातील लोक, त्यांच्या शहरातील लोकांपर्यंत पोहोचणे एक खरोखर एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. त्याच्याबद्दल मी SP साहेब आणि त्यांच्या सर्व टीमला अभिनंदन करतो. आणि आज पोलीस पाटीलच्या कार्यशाळा सुद्धा आहे. पोलीस पाटीलला आपला पूर्ण व्यवस्थेमध्ये आणि व्यवस्थेमध्ये सुद्धा कायदा व सुव्यवस्था याच्यामध्ये एक महत्त्वाचा रोल प्ले करतात. ते आपला प्रशासन आणि लोकांमध्ये एक ब्रिजचा काम करत असतात. आणि पोलीस पाटील म्हणून ते गावामध्ये जो घडणार आहे महत्त्वाच्या कोणताही घटना असू द्या, कोणताही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत विचार आहे, या कोणताही महत्त्वाचा शासकीय कार्यक्रम, आपत्ती, निवडणूक, या VVIPच्या व्हिजिट, या सर्व गोष्टीमध्ये पोलीस पाटील महत्त्वाच्या त्यांच्या जबाबदारी बजावतात. तो आता आपला जिल्ह्यामध्ये टोटल 1300 आहे, त्याच्यापैकी 300 जवळपास आता नवीन भरती झालेला आहे. तो त्यांना त्यांच्या जबाबदारी, कायद्याच्या माहिती आणि त्यांच्या काही रोल्स अँड रेस्पॉन्सिबिलिटी आहे ते सांगणे आवश्यक आहे. आणि जो जुना लोक आहेत त्यांना याच्या बाबतीत आठवण करणे आवश्यक आहे. तो जेव्हा एक पोलीस पाटील सक्षम असतात, जेव्हा त्यांच्या जबाबदारी माहीत असतो, तो तेव्हा त्यांचा जो रोल आहे, त्यांचा जो जबाबदारी आहे ते चांगल्या रीतीने पार पडू शकतात. मी सर्वप्रथम आपणा सर्वांना, सर्व पोलीस पाटीलांना आपल्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करतो, तुम्हाला शुभकामना देतो. एक अतिशय महत्त्वाचं जबाबदारी तुमच्यावर आहे. आता जिल्हाधिकारी साहेब सांगत होते की पोलीस प्रशासनाचा, पोलिसांचा, प्रशासनाचा एवढंच नव्हे तर साहेब आमचा सुद्धा शेवटचा कान आणि डोळा असलेला जर व्यक्ती कोण असेल तर पोलीस पाटील असतो. साधारणतः एखाद्या गावातली कोणती समस्या आली, कुठे तंटा उद्भवला तर सगळे दोन्ही पक्ष आपापली मत सांगत असतात. त्यामध्ये राजकीय तंटे खूप जास्त असतात आणि जो तो आपली बाजू कशी बरोबर आहे ती सांगत असते. परंतु कधी आपण जेव्हा पोलीस पाटलाचं मत घेतलं, काय बरोबर आहे, काय चूक आहे, कोणाचं बरोबर आहे, तो जेव्हा मत देतो आणि त्या मताला धरून मग पुढचं काम करायला सोपी जाते. आणि म्हणून ही जबाबदारी तुमच्याकडे मोठी जबाबदारी आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला समाजाची सेवा करण्याची एक मोठी संधी या निमित्तानं प्राप्त झाली आहे. सोबतच तुम्हाला मान सन्मान सुद्धा, गावामध्ये कार्यक्रम असला सरपंचाच्या सोबत पोलीस पाटील हा बाजूला असतोच असतो. आणि त्यामुळं या सन्मानाचा, हे जे मिळालेलं जबाबदारी आहे, या जबाबदारीचं आपण उत्तम रीतीनं काम कराल याबद्दल माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. मला या ठिकाणी सांगितलं गेलं की पोलीस पाटील मार्गदर्शिका माननीय पालकमंत्री महोदयांनी तुमच्याकरता ही बनवून द्यायला सांगितलं आहे. कारण की असं म्हटलं जाते, सौ बका एक लिखा. तुमच्या ज्या सूक्ष्म निरीक्षण आहे, तुम्हाला जे जाणवते गावामध्ये गेल्यानंतर, समाजामध्ये वावरत असताना, त्या सर्व नोंदी आपण या मार्गदर्शिकेमध्ये करून त्या प्रशासनापर्यंत, शासनापर्यंत जाण्यामध्ये आणि समाजामध्ये काय चालू आहे, समाजामध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी हे खरं आहे की एखादा समाज कोणता चांगला, कोणी म्हणेल की जो समाज खूप श्रीमंत आहे तो चांगला, कोणी म्हणेल जो समाज उच्च शिक्षित आहे तो चांगला, कोणी म्हणेल ज्या समाजामध्ये खूप सुंदरता आहे तो चांगला, कोणी म्हणेल
संपत्तीचा जो चांगला आहे, परंतु माझ्यासारखा एक समाजामध्ये काम करणारा हे म्हणेल की चांगल्याला चांगलं म्हणण्याची हिंमत आणि वाईटाला वाईट म्हणण्याची दानत दाखवणारा समाज चांगला, आणि ते काम आपल्या माध्यमातून घडावं ही सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला शुभकामना देतोय. या ठिकाणी मी नव्यानं रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षकांचं मी अभिनंदन करेल की आपण या ठिकाणी नवचैतन्य हा एक उपक्रम सुरू केलेला आहे, ज्यामध्ये मुलांना सहभागी करत मुलांनाच या अनिष्ट गोष्टींचा कायद्याच्या पालन करण्याचं आपण ब्रँड अँबॅसेडर केलेला आहे. साधारणतः ब्रँड अँबॅसेडर करत असताना ती सिने क्षेत्रातली व्यक्ती असावी किंवा खेळाच्या क्षेत्रात क्रीडा क्षेत्रातली असावी असं असते, परंतु जे मुलं आहेत ज्यांनी सांगितलेल्या गोष्टी परिणामकारकपणे समाजापुढे येऊ शकते त्या मुलांना तुम्ही ब्रँड अँबॅसेडर करत हा नवचैतन्य अभियान आपण करतात. आणि जोपर्यंत आपल्या मनामध्ये चैतन्य येत आहे, नव्यानं काही करण्याचा उत्साह ऊर्जा निर्माण होत नाही, तोपर्यंत नवीन निर्माण काही होत नाही. आणि या नवनिर्माणाच्या प्रोसेसमध्ये आपण विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं, त्याबद्दल जिल्हा पोलीस प्रशासनाचं मी या ठिकाणी विशेष अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे. हा जिल्हा चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा, हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेला जिल्हा आणि याला लागतच जवळजवळ 2 राज्याच्या सीमा याला लागतात, एक डायरेक्ट लागत नाही, परंतु त्यामुळे अनेक अँटी सोशल ऍक्टिव्हिटी सुद्धा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता असते. आणि एखादी घटना ही काही एकदम अकस्मातपणे घडत नसते, त्या घटनेच्या हालचाली कुजबूज ह्या कुठं त्या परिसरामध्ये सुरू असतात आणि ती हालचाली कुजबूज जर शासनापर्यंत पोहोचली तर अनेक मोठे जे गुन्हे आहे, ज्या घटना आहे, जे समाजमन आहे ते त्या सगळ्यांवर आळा घालण्यासाठी निश्चितपणे या ठिकाणी मदत मिळू शकते. एका गोष्टीचं अभिनंदन आम्ही केलंच पाहिजे, अभिनंदनासोबत आम्ही लोकांनी, सर्व पॉलिटिकल लोकांनी, सामाजिक कार्यकर्ते जे बसले आहेत त्यांनी यांच्या या अभियानाला मदत केली पाहिजे. ते असं आहे की आजकाल साधारणतः गाडी पकडली की त्याला साधं एकच काम दिसते, कोणता तरी आपला भाऊ, दादा, बहीण, काका, शेजारचा नेता असतो आणि तो भाऊ माझी गाडी पकडली, फोन करा, त्याच्यासाठी करा, परंतु हेल्मेट घातलं नाही आणि त्याची गाडी पकडली तर त्याच्यासाठी मात्र साहेब आम्ही फोन करणार नाही, हे सुद्धा आम्ही आमच्या या ठिकाणी सांगणार आहे. हे खरं आहे की जेव्हा आपण आपल्या जवळचा एखाद्या व्यक्तीचा अपघात होतो, त्याचं वय 20, 22, 25 असते, कमावता मुलगा असतो, एखादा व्यक्ती मध्यम वयाचा माणूस असतो, ज्याचे 2-3 मुलं, त्याचं पूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते आणि त्यांनी केलेल्या एखाद्या छोट्या चुकीमुळे, हेल्मेट न घातल्यामुळे अनेक अपघात होतात, शेकडो लोक, हजारो लोकांचा जीव जातो. आणि आता जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की जवळजवळ 50% अपघात हे दुचाकीने होतात आणि त्या दुचाकीचे अपघात हेल्मेट न घातल्यामुळे हे अपघात होत असतात. म्हणून हे प्राण वाचवण्याची जी मोहीम आपण घेतली आहे त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. यासोबत डबल अभिनंदन, आपण संगे लोकांना शेबूड आपल्या नाकाला आहे कसं मन असते, परंतु तुम्ही सगळ्यात पहिले साहेब आपल्याच विभागाच्या लोकांवर कारवाई करून केली, हे चांगलं झालं. नाहीतर काय असतं की कायदा बनवणारे, कायद्याचं पालन करणारे साधारणतः कायदा मोडण्याच्या भूमिकेत असतात, परंतु तुम्ही मात्र हे आपल्या पोलीस विभागाच्या लोकांवर कारवाई करत जनतेलाही आपण ह्या हेल्मेटची सवय लावण्यासाठी आपण या ठिकाणी हे काम करतोय. एक चांगलं तुम्ही आता सांगितलं मला बसल्यानंतर की हे जे मुलं आहे, जे ब्रँड अँबॅसेडर आहे, यांची तुम्ही सही घेतलेली आहे, त्यांची सिग्नेचर घेतली आहे. ती सिग्नेचर जरी एक छोटी असली, परंतु ह्या सिग्नेचर जेव्हा आपण करतो, कुठे बोलतो, वचन देतो, तर एक प्रकारचं आपलं ते कमिटमेंट असते. ते कमिटमेंट हे आहे, या मुलांना तुम्ही कमिटमेंट दिलेलं आहे की ह्या ज्या चांगल्या गोष्टी आहे त्या समाजामध्ये रुजवण्याकरता त्यांनी ती सिग्नेचर केलेली आहे, त्यांनी ती शपथ घेतलेली आहे. या उपक्रमात सुद्धा तुमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतोय. सोबतच कधी पाहायला मिळत नाही ती शस्त्रांची प्रदर्शन, सगळं शस्त्र पोलीस विभागाजवळ असलेले आपण या ठिकाणी ठेवले आहे, त्याचं अभिनंदन आहे. माझी एक याच्यात छोटीशी सूचना आहे, हे शस्त्रांचं प्रदर्शन आपण या ठिकाणी केलं चंद्रपूरच्या नागरिकांकरता. आपण जे आपले पोलीस स्टेशन आहे, महत्वाचे पोलीस स्टेशन, त्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये एक आठवड्यासाठी ते जर प्रदर्शन आपल्याला करता येत असेल, ठेवता येत असेल, तर काय आपला जो पोलीस विभागाचा शस्त्र आहे आणि हे सुद्धा लोकांपर्यंत जाईल, एवढंच या ठिकाणी मी सांगतोय. सायबर अवेअरनेस कॅम्पचं या ठिकाणी तुम्ही लावलेला आहे. सगळ्यात मोठे गुन्हे जे आता सध्या गुन्ह्यांची संख्या ती सायबरची आहे आणि याचं अवेअरनेस मोठ्या प्रमाणामध्ये. अजूनही लोक आमिषाला बळी पडून कोणता तरी OTP नंबर मागतो, कोणीतरी नंबर मागतो, पैसे देतो आणि
शेकडो हजारो लाखो रुपये सुद्धा या ठिकाणी या सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून होत आहे। याचा अवेअरनेस, प्रिव्हेंटेशन इज बेटर दॅन क्युअर म्हटलं सारखं आपण अधिकाधिक याच्यामध्ये अवेअरनेस ह्या सर्वसामान्य लोकांपर्यंत गेलं पाहिजे। केवळ तो कागदावर आपण आम्ही दाखवण्याकरता तो आकडा नसावा की आम्ही 1 लाख लोकांना 10,000 लोकांना शाळांमध्ये कॉलेजमध्ये अवेअरनेस केलं, परंतु ते अवेअरनेस खऱ्या अर्थानं पूर्ण शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसं जाता येईल याही दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी काम करावं हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय। आणि निश्चितपणे चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सची ऍक्टिव्हिटी मधल्या काळामध्ये वाढली होती, ती आता तुम्ही बऱ्यापैकी कंट्रोल केलेली आहे, परंतु ती पूर्णपणे संपलेली नाहीये। म्हणून या ड्रग्स ऍक्टिव्हिटीवर आपण विशेष लक्ष देत जे ड्रग्सचे डीलर आहे, जे विक्रेते आहे, कंझ्युम करणारे लोक आहे, यांना कोणतीही हॅक दयाबाया न दाखवता, कोणतीही हॅक न करता आपण ही सुद्धा जे समाजाला लागलेली कीड आहे ही आपण विमोड करावी अशी मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो। आणि हा नवचैतन्य महोत्सव आपण या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल पुन्हा एकदा पोलिसांचा प्रशासनाचं अभिनंदन करतो। आणि जे पोलीस पाटील या ठिकाणून जाणार आहे, मार्गदर्शिका आहे, तुमचे सुद्धा एखाद्या कागदावर काही अभिप्राय एखाद्या ठिकाणी टाकून गेले म्हणजे प्रशासनाला आणि तुम्हाला चांगलं काम करण्याचं संधी मिळेल। आणि जसंच या सगळ्या पोलीस पाटलांची एक यादी आपण आमच्यापर्यंत द्यावी लोकप्रतिनिधींना, जेणेकरून एखाद्या गावामध्ये जर समस्या उद्भवली, असं नसते की कधी आपल्याच मतदारसंघापुरता विषय नसतो, जिल्ह्यातूनही कधी फोन येतात, तर आपल्याला तिथली नेमकी माहिती काय, एखादी नॅचरल कॅलेमिटी झाली, एखादा गुन्हा होत असेल, एखादा काही अपघात होत असेल, काही होत असेल, तर तिथून जर आपल्याला माहिती घ्यायची असेल, सरपंच तर रस्त्यातच असतात, ती यादी आमच्याकडे आहेच आहे, परंतु या पोलीस पाटलांची सुद्धा यादी आमच्यापर्यंत द्यावी, ती प्रकाशित करावी अशी मी या ठिकाणी बोलतो। नवचैतन्य या प्रदर्शनीच्या आयोजनाबद्दल मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून श्री पोलीस अधीक्षक यांचं मनापासून अभिनंदन करतो व त्यांचं मनापासून कौतुक करतो। या प्रदर्शनीच्या सोबतच पोलीस पाटलांसाठी एक सुंदर हँडबुक तयार करण्यात आलं, त्या पोलीस पाटील मार्गदर्शिकेचंही अधिकृत विमोचन झालं असंही मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढचं वर्ष आपण सर्वांनी चर्चेच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून जो संकल्प निश्चित केला, जे लक्ष्य ठरवलं आहे, पुढच्या वर्षामध्ये हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी या नवचैतन्य प्रदर्शनीतून तुम्ही निश्चितपणे चैतन्य घेऊन जाल हा विश्वासही मी या निमित्ताने व्यक्त करतो। असं म्हणतात की पोलीस हा एक आदर्श नागरिक असतो आणि आदर्श नागरिक हा समाजाचं रक्षण करणारा पोलीस असतो। दोघांच्या समन्वयातून महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यापैकी चंद्रपूर जिल्हा हा कायदा व सुव्यवस्थेमध्ये अग्रेसर व्हावा, इतरांनी या जिल्ह्यातल्या प्रशासनाचा हेवा करावा, पोलीस विभागाचं कौतुक करावं आणि नागरिकांच्या संदर्भात गौरव उद्गार काढावे असं काम या जिल्ह्यामध्ये व्हावं असं मला व्यक्तिगत रीतीने वाटतं। खरं तर आपण सर्वजण या जिल्ह्याचे नागरिक आहोत। जेवढी जबाबदारी पोलीस अधीक्षकावर आहे त्यापेक्षा जास्त जबाबदारी हे तुमच्यावर, माझ्यावर आहे, गावातल्या जनतेवर आहे, पोलीस पाटलांवर आहे। पण हेही तेवढंच खरं आहे की आज कायद्याचं उल्लंघन करणं याच्यामध्ये पुरुषार्थ आणि पराक्रम मानला जातो। आणि अशा प्रसंगास पोलीस पाटील म्हणून आपल्यावर एक मोठी जबाबदारी आहे की माझं गाव हे कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आदर्श व्हावं, कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत सज्जन शक्तीच्या पाठीशी पोलीस विभाग व पोलीस पाटील हा उभा राहावा। जेव्हाही सत्य असत्य, धर्म अधर्म, चांगलं वाईट याचं द्वंद्व होईल तेव्हा सत्य धर्म आणि चांगुलपणाचा विजय व्हावा। या दृष्टीने आपल्याला नवचैतन्य प्रदर्शनीतून चैतन्य
हे आपल्या माध्यमातून गावागावाच्या मनामनापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि हे पोहोचवत असताना मीही विश्वास देतो की या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ज्या ज्या गोष्टी भौतिक संसाधनाची आवश्यकता असतील त्या सर्व भौतिक संसाधनासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने डीपीडीसीच्या माध्यमातून तो निधी आपण निश्चित उपलब्ध करून देऊ, हाही विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. खरं तर कोणताही समाज हा सर्वंकष सर्वांगीण प्रगती तेव्हाच करू शकतो जेव्हा सर्वांनी एकत्र येऊन समूह भावनेने विचार करण्याची आवश्यकता आहे. अनेकदा असं होतं की मला आठवतं की एकदा मुंबईला मी एका टॅक्सी वगैरे विचारलं कि रेड सिग्नल, ग्रीन सिग्नल, येलो सिग्नल का क्या मतलब होता है. तो मगा म्हणाला कि ग्रीन सिग्नल है तो गाड़ी एकदम तेजी से ले जाना, और अगर रेड सिग्नल है तो आजू बाजू में देख के गाड़ी ले जाना. आता हा भाव जर कायद्याचं पालन करताना असेल, किंवा मी कधीतरी एक पुस्तक वाचलं, त्या पुस्तकात असं म्हटलं होतं की या देशामध्ये 80% लोक प्रामाणिक व चरित्रवान यासाठी आहे की हा देश सेवा करणाऱ्यांची किंमत करणाऱ्यांचा देश आहे, हा महामानवांचा देश आहे. पण जेव्हा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा तेच वाक्य दुसऱ्या अर्थाने वाचायला मिळालं. त्या पुस्तकात लिहिलं होतं की 80% लोक प्रामाणिक व चरित्रवान यासाठी आहे की त्यांना संधी प्राप्त होत नाही. आपल्याही समाजात असंच आहे की जर कायद्याची भीती असेल, कायदा त्याची अंमलबजावणी करण्याची पद्धत योग्य असेल, तर कायदा तोडायची हिम्मत हे कोणीही करणार नाही. आणि त्यासाठी या जिल्ह्यामध्ये अशा व्यवस्था उभं करणे, माननीय पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी व्यसनमुक्तीच्या संदर्भामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा मागच्या बैठकीत मी आकडे बघत होतो, जिल्ह्यात दारूबंदी असताना 131 लोक अपघातात मृत्यू झाले, आणि आज दारूबंदी उठल्यावर 450 लोकांचा मृत्यू झाला. दारू पिणारा हा तेव्हा आपला होश आवाज त्याला राहत नाही, आणि मोठ्या प्रमाणावर जेव्हा गुन्ह्याच्या संदर्भामध्ये याचं विश्लेषण केलं जातं तेव्हा व्यसन हे सर्वात मोठं कारण आहे. आणि यासाठी सुद्धा जनजागरण करणं, सुदैवाने परवा मी आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डाजी आम्ही सर्वजण मुंबईमध्ये अश्वमेघ यज्ञात होतो. साधारणतः अश्वमेघ यज्ञ याचा अर्थ फक्त आहुती टाकणे नव्हे, त्या ठिकाणी वैचारिक आहुती टाकण्यासाठी 50 देशातून लोक आलेत. आणि नशामुक्ती हा त्यामधलाही एक संकल्प होता. आपणही जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी आणि इथं उपस्थित पोलीस पाटलांना माझा आग्रह आहे की आज आपण व्यसनमुक्तीच्या संदर्भामध्ये इथं संकल्प केलाय, पण फक्त संकल्प करून पुढे जाता येणार नाही. या पाठीमागे एक मोठं व्यसनमुक्तीचं आंदोलन आपल्याला सुरू करावं लागेल, नशामुक्तीचं आंदोलन सुरू करावं लागेल. नशा असावी पण ती दारूची किंवा व्यसनाची नसावी. नशा असावी ती उत्तम गुणांची असावी. नशा असावी सकाळी उठून वॉकिंग करण्याची असावी. नशा असावी तर आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करून तिला मेरिटमध्ये आणल्यावर जी आयुष्यभराची आनंदाची नशा होईल ती नशा असावी. या दृष्टीने आपल्याला नशामुक्ती या प्रकाराकडे बघावं लागेल. खरं तर मी इथं आल्यावर पोलीस पाटलांचे जे अध्यक्ष होते त्यांनी मग निवेदन दिलं की आमच्याही मागणी आहे. खरं तर मी अर्थमंत्री असताना पोलीस पाटलांचं मानधन वाढवून दिलं. आपण ज्या मागण्यांचं निवेदन दिलं निश्चितपणे आपण विचार करू, पण पहिला विचार तुमच्या मागण्यांच्या ऐवजी तुम्हाला स्वतःच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे तुमच्या वतीने मी मुख्यमंत्री महोदय
अर्थमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदयांना तुमचे विषय पोचवेनच, पण जनतेचे विषय घेऊन तुम्ही आपला जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये उत्तम व्हावा या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. आणि या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न कराल. आपला जिल्हा नेहमी अग्रेसर राहावा ही भाव घेऊन मी काम करतो. मला नेहमी वाटतं की ज्या जिल्ह्याने आपल्याला मोठं केलं, जो जिल्हा आपली जन्मभूमी आहे, जी कर्मभूमी आहे, जो वाघाचा जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यातून संसदेचं मुख्य द्वार तयार झालंय, ज्या जिल्ह्याच्या माध्यमातून प्रभू रामाच्या मंदिरात येणारा कोणताही भक्त असो चंद्रपूरच्या दरवाजातून जावं लागतं, आपला जिल्हा हा अग्रेसर असावा. आणि याच दृष्टीने आपण 1, 2, 3 ला ताडोबा उत्सव घेतोय. या उत्सवाला जगाच्या नकाशामध्ये ताडोबा आणि चंद्रपूर शोकेसमध्ये यावा. 26 ला सुद्धा जगामधल्या 120 देशांच्या त्या देशाच्या मिस ज्या सुंदरी म्हणून निवड झाल्या त्या सुद्धा टायगर सेव्ह टायगर ताडोब्याच्या साठी मुंबईमध्ये कार्यक्रम करताय. आपण तर वाघाच्या जिल्ह्यात आहोत. 1, 2, 3 ला मी तुम्हाला निमंत्रण देतो की तुम्ही या. 1, 2, 3 मध्ये वनाचं, पर्यावरणाचं, वाघाचं, वन्यजीवाचं चिंतन होणार आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. कुमार विश्वास असेल किंवा नदीच्या बाबतीत एक सुंदर अप्रतिम शो जो हेमा मालिनी त्या ठिकाणी क्लब ग्राउंडवर आपले हे प्रस्तुत करणार आहे, जे अर्थपूर्ण आहे, ज्यातून आपल्याला एक अर्थ घेऊन जीवनाचा अर्थ आणि त्याचा रंग भरायचा आहे. यासोबतच 4 आणि 5 ला वन अकादमीमध्ये आपण ॲडव्हान्टेज चंद्रपूर घेतोय. साधारणतः जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोलत होतो की आपण हजारो कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट हे आपल्या जिल्ह्यामध्ये यावं. आपल्या तरुणांना, आई वडिलांना सोडून इतर ठिकाणी जावं लागू नये अशा व्यवस्था येणाऱ्या 10 वर्षात उभ्या करता याव्या. या दृष्टीने याचं बीजारोपण हे आपण ॲडव्हान्टेज चंद्रपूरच्या माध्यमातून 4 आणि 5 ला करतोय, ज्यामध्ये स्वतः उद्योग मंत्री येईल, ज्यामध्ये अनेक उद्योजक येतील. आणि प्रयत्न हा आहे की चंद्रपूरच्या कोणत्याही मुलाला पुढच्या 10 वर्षामध्ये याच ठिकाणी रोजगार प्राप्त व्हावा आणि अभिमानाने तो म्हणू शकला पाहिजे की मेरा जिल्हा मेरा अभिमान चंद्रपूर. या भावनेने त्यांनी चंद्रपूरच्या विकासाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावं ही अपेक्षा आहे. मी आपल्या सर्वांना सदिच्छा देताना, शुभकामना देताना श्री सुदर्शनजी यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करेल की नाम सुदर्शन है तर जे जे वाईट आहे, जे जे म्हणून माफिया आहे, जे जे म्हणून गुन्हेगार आहे, आता मात्र सुदर्शन काढण्याची आवश्यकता आहे. आणि हे काढण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना मी सांगितलं. मी जेव्हा राजकीय पक्षाच्या बैठकीत असतो आमच्या पक्षाच्या, तेव्हा आम्ही म्हणतो आपकी बार 400 पार, पण तुम्ही कमीत कमी आपकी बार तडीपार 100 पार. आणि या दृष्टीने तडीपाराच्या जेवढ्या केसेस आहे, मी वर्धा जिल्ह्यामध्ये 108 तडीपार केले, पण दुर्दैवाने चंद्रपूरमध्ये तडीपार करताना एकदमच माणुसकी दाखवू नका. कधी कधी पाषाण युगातून तडीपारांसाठी पाषाण हृदयापर्यंत प्रवास करावा लागतो, तो तुम्ही करावा. गुन्हेगारांसाठी तुमचं हृदय हे पाषाणाचं व्हावं आणि जे सज्जन संवेदनशील आहे त्यांच्यासाठी मात्र कोमल व्हावं हीच शुभकामना देतो. आणि निश्चितपणे आपला जिल्हा कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत अग्रेसर करताना मी व सरकार तुमच्या पाठीशी पूर्ण शक्तीने उभं राहील हा विश्वास देतो. धन्यवाद.